हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही आहोत शिमलामध्ये आणि इथून आता रेडी होऊन निघालो आहे कुर्फीला. तिथे गेल्यावर काय बघणार आहे काय नाही तिथं पुढे गेल्यावरच समजेल. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. सो आता आम्ही आहोत शिमलामध्ये. मगाशी मी कुर्फी म्हणलं, हे कुपरी आहे, कुपरीला चाललोय. बर्फात खेळतात ते. कुठं आले यारू? कुफरीला आले मी. मगाशी स्टार्टिंगला कुर्फी कुर्फी म्हणलं होतं, ते कुफरीला आले. आणि इथे येऊन स्नो पडला वरती भरपूर, त्याच्यामुळे कुफरी बंद झाला. टाइम 4लाच बंद झालाय. आम्हाला यायला वाजले इथे 5. तर बघू आता काय व्ह्यू भेटतोय तिकडे. आता हा जो व्ह्यू भेटतोय तो बघ एकदा. कोणता? इकडे बघ. वाव, सुंदर. आगे का कैमरा थोड़ा खराब है जी. कैसे है जी? अच्छा लग रहा है ना? रुको जी. हाँ चलो चलो चलते. रुको जी बोलने के लिए बोले जी. इकडनं जायचं समोरून आपल्याला. इथे से जाने का है क्या? इकडनं जायचं. एवढे चांगले चांगले ड्रेसेस घेऊन आले आणि काय नाही, हे असं कंटिन्यू जर्किंग घालून चालावं लागतं. सगळं झाकून टाकून. काय बोलताय? ये ठंड लग रही इधर बहुत ज्यादा. ये देख, ये देख. वाव, पाठीमागे व्ह्यू बघताय तुम्ही. हा कुफरीचा फर्स्ट व्ह्यू आहे. आणि पूर्ण पलीकडे ना बर्फाचं डोंगर आहे त्या साईडला. व्हाईट व्हाईट दिसतच असेल. आणि खाली पूर्ण बर्फ पडला इथे. कसं वाटतंय लोकेशन? आवडलं ना? मस्त आहे. वाव, ते नहीं दे रहे. हाय, कितना खूबसूरत है वाकई में, बहुत खूबसूरत. फोटो काढायचा. इकडे. वाव, तू बर्फाचा हार्ड बनवलंय. काय विषय नाही. इसमें क्या डाला? ये बघ किती भारी. गोभी टमाटर गोभी क्यों डाला भैया? वो अच्छा नहीं लगता. खाली है, परसों ही खाए है. गोभी टाकलं चांगलं ना लागत रे, स्मेल मारते गोभी. हा, सरकेंगे ना. डेंजर थंडी वाजते म्हणून आम्ही आता मॅगी आणि चहा घेतोय. जसं आम्ही कुठे आलो, कुलू, मनाली, कसोल, अमृतसर एवढं सगळं फिरलो ना, तिथे चांगला चहा कुठेच नाही. अभी भैया बोले चांगला चहा पाजेंगे. चांगला चहा पाजेंगे. वाह, हिंदी तो चाय को भी मीठी वाली चाय दे दो. अच्छे स्पॉन्सर आहे. हा, आजचे स्पॉन्सर आहेत, यांनी आम्हाला पार्टी दिली. सो फ्रेंड्स, काल आपण गेलेलो आहोत कुफरीला. मी ॲक्च्युली ते कुर्फी म्हणलं होतं, ते कुफरी आहे. पण तिथे गेल्याच्या नंतर मला समजलं की 4 वाजता ते बंद होतं. म्हणून मग मी थोडेफार फोटोज काढले आणि लोकेशन क्लास होतं ते मी तुम्हाला दाखवले. मग तिकडून खाली आलो आणि बाकीचे मग मॉल रोडला फिरायला गेले. पण थंडी एवढी जास्त होती ना, त्यामुळे मी काय तिकडे गेले नाही. मी डायरेक्ट रूमवरती आले. आणि इथून आज आम्ही निघालेलो आहोत चंदीगडला. आज आमचा मनालीमधला लास्ट डे आहे. आणि चंदीगडला रॉक गार्डन आहे, खूप सुंदर आहे. सो आम्ही तिकडे निघतोय. ब्लॉग कंटिन्यू करा, हा आपला लास्ट पार्ट आहे ब्लॉगचा मनालीमधला. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे अजून नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील. कसं वाटतं नाश्ता तुला? आजचा नाश्ता आणि कालचं जेवण क्लास होतं. मिनी ट्रेन बघितली तिकडे? नाही. दिसती का? बघू. आणि हे आमचे सर आहेत, यांची ओळख करून दे. हे आम्ही इथे म्हणाले ज्यांच्यासोबत आलोय, ते मीट टू वर्ल्ड ट्रॅव्हल्स टूरचे ओनर सर कुणाल सर, त्यांच्यासोबत आले. आणि ट्रिप खरंच खूप आम्ही एन्जॉय केलेली आहे. तर तुम्ही मला विचारत होते ना की तुम्ही कसे आलते, तुम्ही कोणासोबत गेलाय, तर सरांसोबत आलो, आम्ही टूर सोबत आलेलो आहे. तर नक्की एकदा मीट टू वर्ल्डला DM करा. इंस्टाला मी व्हिडिओ पोस्ट केलं, तिथे त्यांचा आयडी आहेच आहे. सो तुम्ही त्यांच्यासोबत एकदा कॉन्टॅक्ट करा आणि ट्रिप जॉईन करा. आणि ते खाली एक नंबर दिलाय. हां.
ते पण सांग. नंबर पण दिलाय, कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट. हा कुणाल सर तुम्ही एन्जॉय केला आमच्यासोबत? नक्की ना? ट्रेन मध्ये याच्यातले अजून बरेचसे पदार्थ मी घेतलेले नाहीत इथे. जे तिने नाही घेतले ते मी घेतलेले पाहू शकता. पुरी भाजी, सांबार, इडली, चटणी, ढोकळा. अजून रवा त्याच्यात आहे, रवा उपमा त्याच्यात आहे, अजून केक्स आहेत दोन प्रकारचे. पण इथे सांग तुम्ही यांच्यासोबत आल ना, जेवण आणि हॉटेल तुम्हाला क्लास भेटणार आहे. बाकी तर सगळ्या गोष्टी वेदरवर डिपेंड आहे. हा पण जेवण आणि हॉटेल जे आपल्याला मेन असतं. सो फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत रॉक गार्डनला चंदीगड मध्ये. पुढे गार्डन आहे, दाखवतो आम्ही तुम्हाला. जिया इकडे बघ, हाय कर. ही माझी फ्रेंड आहे, छोटीशी. शिवी देती. असं नाही बोलायचं, शिवी द्यायची नसती, लहान मुलांनी नसती द्यायची ना. द्यायची असते. हा द्यायची असते. हुशार आहे तू का. चल, हे रॉक गार्डनचे पाहुणे आहेत. हो, इथून आता आम्ही तिकीट काढून आतमध्ये आलेलो आहोत आणि हे आहे आतमधून. वाव, रॉक गार्डन इथून स्टार्ट होतोय. हा, हे आहेत आमचे टूर गाईड्स आणि हे आता आम्ही आलो आहे आता रॉक गार्डन मध्ये. हा, आणि आमचा ग्रुप असा पुढे गेलेला आहे, अर्धा पुढे गेला, अर्धा जागेवर. आणि अर्धे इथे आहेत. हे बनवलंय हे आपल्या भांड्यात राहिलेलं नाही आपले फरशीचे तुकडे आहेत रे. फरशीच्या तुकड्यापासून बनवलेला आहे. हा. हे वेगवेगळ्या आकाराचे दगड आहेत. हा. आणि त्याला असे नवीन नवीन शेप तुम्ही डोक्यात जे घेईल ते शेप तुम्ही म्हणू शकता त्याला. कारण की आपण मराठी आहे आणि आपल्याला आधुनिक विचार आणि आपल्याला असा टूर गायडन्स कुठल्याच टूर मध्ये भेटलेला नसेल. त्यामुळं ओळख ठेवा. पुढच्या ग्रुप साठी मला चांगले रिव्ह्यू द्या. वा, म्हणजे मी तुम्हाला चांगली माहिती देऊ शकतो. एवढी चांगली माहिती नको बाबा. बाकी खालचे दगड काय तुम्ही बघितलेलंच आहे. हो हो, हे तर काय आपल्या गावाकडे पण असतात तेच. इकडे कपबशाचं लावलेलं आहे. 100च्या कपबशा तोडलेल्या आहेत. आणि हे तुम्हाला माहित असेल हे कुठे बघितले तुम्ही. ते तुम्ही बघा आता कुठे बघितलंय. हिरे फोटो निकालने काय. हे असे मटके एकावर एक लावलेले तिथे ऍक्शन शूट करायचे इकडे. हे तुम्हाला मी पूर्ण गार्डन दाखवते, अजून खूप काही बघायला. त्यात छोटे छोटे फुटेज टाकते. हे आमचे मिस्टर फोटो काढतात बघा. इथे ना सगळ्यात जास्त रॉक गार्डन म्हणजे प्रत्येक दगडांमध्ये काही ना काही त्याने आकार बनवलेला आहे. काही ना काही करून ठेवला आकार आणि ह्याने काहीतरी केलेलं आहे. पण आपण दोघी एकमेकांना भेटतोय. मन मोराचा कसा पिसारा फुलला. पानी सोडतायत और इधर से नीचे आ रहा है पानी. ये आ सकते हो तो. कितने का मोटर लगा है ऊपर? मुंबई आ सकते हो. चलो. वाव, वाव, पुढे येऊन तर तुझ्यासाठी खूप वाव आहे. आता वाव, इथे जायला लागतंय मला. वाव, इथे जावं लागतंय त्याला. वाव,
इथे वरती पण छोटे छोटे घर आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे, कौलारू आहेत, गोल आहेत, आपले नेहमी असतात त्या टाईपचे आहेत. इथे गार्डन मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत बघायसाठी. तर तुम्ही एकदा कधीतरी चंदीगडला आलात तर रॉक गार्डन नक्की व्हिजिट करा. इथे जाणे काय वाव, सगळीकडे पाणीच पाणी आहे. खूप मोठं गार्डन आहे आणि खूप छान छान आहे बघायला, बघण्यासारखं एकदम. असं एवढं मोठं म्हणजे दुसरीकडे ते कुठे बघितलं नाही. सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या, सगळं दगडाचं आहे पूर्णपणे. गार्डन आपण मोस्टली बघतो तर फुलांचं, पण हे दगडांमध्ये. हे बघा छान आहे. डॉल म्युझियम. आता या फुटेज तुम्हाला मी जेवढ्या दाखवल गार्डन तेवढं कमीच आहे, कारण गार्डन खूप जास्त मोठं आहे. हे तरी थोडे फुटेज ऍड करेल, बोर नाही झालं पाहिजे तुम्हाला. हे बघा इकडे सगळे दगडांचे प्राणी आहेत. ते ओळखायला येतात का कुठलं कुठलं? मगर दिसतात मला सगळ्या. खूप प्रकारचे दगडांमध्ये सगळे प्राणी बनवले, खूप गोष्टीत काही मुली पण आहेत. सो फ्रेंड्स, मगाशी आम्ही रॉक गार्डन बघून आलो आणि तुम्हालाही आवडलं असेल, कारण झाडातले गार्डन आपण नेहमीच बघतो, पण हे पूर्णपणे दगडात होतं. अजून पुढे तर खूप काही छान छान होतं, पण माझी मोबाईलची बॅटरी लो झाली, त्याच्यामुळे तेवढा फुटेज मी घेऊ नाही शकले. आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत बॅक टू होम, म्हणजे शिक्रापूरला. आणि नक्कीच तुम्हाला मनालीचे हे 4-5 पार्ट आवडले असतील, ब्लॉग आवडले असतील, तो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अजून नवीन नवीन ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील. सो आणि सगळे ब्लॉग कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.